भारत देश धर्माच्या नावाखाली कर्तृत्व शून्य आणि नपुसक समाज तयार करत चाललेला आहे। कुंभमेळ्यामध्ये ज्याप्रमाणे हजारो लोक किड्या मुंग्यांसारखे मरून गेले, त्यांना मोजण्यासाठी, त्यांना सुविधा पुरवण्यासाठी किंवा त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी सुद्धा कोण तिथं तयार नव्हतं। मग आपण कुठल्या गोष्टीचं एवढं गर्व आणि एवढं प्राऊड फील करतोय की हिंदू 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 146 वर्षानंतर काहीतरी तो कुंभमेळ्याचा पर्व आला, त्या पर्वामध्ये अख्खा देश उड्या मारायला चाललाय आणि एवढा तुमचा श्रेष्ठ धर्म होता, एवढा श्रेष्ठ तुमचे देव होते, तर त्या हजारो लोकांना का वाचवू शकलेले नाहीत? कुठं गेला होता तुमचा धर्म? कुठं गेला तुमचा देश? कुठं गेला तुमचा मोदी? कुठं गेला तुमचा योगी? ह्या सगळ्या गोष्टीच्या विरोधामध्ये बोलणारा भारत देश तरी कुठं आहे? ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये 2 साधूवरती हमला झालेला होता, अख्खा महाराष्ट्र आणि त्याच्यासोबत अख्ख्या देशाची मीडिया कुत्र्यांसारखं दिवस रात्र भुकत होती, त्या उद्धव ठाकरेवरती चवताळून जात होती आणि उद्धव ठाकरेला राजीनामा मागण्यासाठी रस्त्याने लोक फिरत होते की हे हिंदू विरोधी सरकार आहे, हे हिंदूचं रक्षण करू शकत नाही। अरे हजारो लोक जे मेले ते हिंदूचेच होते ना। मग त्याच्या विरोधामध्ये आज मीडिया, आज ही जी देशातली लोक आहेत, देशातली जनता ह्याच्या विरोधामध्ये बोलायला काय तयार नाही। त्याच्यातच आता सगळ्यात मोठी हाईट की तुम्ही तो विसरला पाहिजे म्हणून मोदी आणि शहा आणि त्या योगींनी हेलिकॉप्टरमधून जे लोक येतात त्यांच्यावरती पुष्पवर्षाव केला जाते। अरे आज त्या प्रयागराजमध्ये लोक स्वतःच्या आई वडील भाऊ बहीण यांना शोधत फिरत आहेत। काल एक व्हिडिओ तर आला, महाराष्ट्राची एक गाडी होती, ती गाडी गेल्या 15 दिवसापासून तिथं उभारलेली आहे, त्याला वारीस कोणच नाही, त्या पार्किंगमध्ये उभारलेले, म्हणजे त्या घरातले जेवढे लोक गेले होते सगळेच मेले असणार आहेत। मग अशी अवस्था आज का होत चाललेली आहे? आज आपला देश नेमका चाललाय कुठं? धर्माच्या ठिकाणी खूप योग्य आहे, धर्म ज्या वेळेस घरात आहे तोपर्यंतच धर्म खरा आहे। जर तुमच्या घरातून धर्म बाहेर येत असेल तर स्पष्ट समजून चला की तुमच्या घरामध्ये गरिबी शिरलेली आहे। मग 80 करोड लोकांना जर तुम्ही 5 किलो राशन देत असाल तर तुमच्या देशामध्ये गरिबी शिरलेली आहे। आज आपण भूकमारीच्या इंडेक्समध्ये खालून 1-2 नंबरवरती येतो, आज हॅपीनेस इंडेक्समधून खालून 2-3 नंबरवरती येतो। काल फोर्ब्सच्या एका लिस्टनं जाहीर केलं की जगातल्या 6 पॉवरफुल देशामध्ये भारताचा स्थान नाही। मग आपण करणार काय आहोत? आपण कुठे विश्वगुरू होत चाललेले आहोत? आपण फक्त सोशल मीडियावरती कमेंट करून किंवा एखादं पोस्ट करून विश्वगुरू होणार नाही। ज्या प्लॅटफॉर्मवरती करतो ते यूएसचं प्लॅटफॉर्म आहेत, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर हे सगळे यूएसचे आहेत। जे मोबाईल आपण यूज करतो ते चायनाहून येत आहेत। मग आपलं काय आहे आणि आपण कुठल्या गोष्टीवरती विश्वगुरू होणार आहोत? 83% पोरांना आज कामं नाहीत, IITचे पोरं बिनाकामाचे फिरत आहेत, चाललंय काय? आणि आजच्या ह्या ज्या कुंभमेळ्याच्या अशा बावळटपणाहून मला जो दिसून आला तर मराठा साम्राज्यही ह्याच गोष्टीमुळे उद्ध्वस्त झाला होता। मराठा साम्राज्याचं एक काळ होतं की पूर्ण देशावरती साम्राज्य होता। पेशव्या 3 महिने ह्या लोकांनी होम हवन आणि अक्षरशः लोकांना खायला नव्हतं, चणे फुटाणे खाऊन मराठा सैनिक लढले आणि त्याच्यामध्ये लाखो सैनिक कापले गेले ह्यांच्याच मूर्खपणामुळं। त्याच्यामुळं पूर्ण मराठा समाज आणि मराठा साम्राज्य उद्ध्वस्त झाला होता आणि आपण तेच परत तर करत नाही। परत एकदा शक्ती आणि युक्ती आणि विज्ञानाचं रूप, विज्ञानाला अवलंबण्यापेक्षा आपण परत ह्या धर्मांधाच्या पगड्यामध्ये तर अडकत नाही आणि धर्मांधाच्या पगड्यामध्ये अडकून महाराष्ट्राने ह्या देशाचं हजारो वेळा पतन झालेलं आहे। बळीराजापासून आपण दिवाळीच्या वेळेस म्हणतो इडापिडा टोळो बळीचं राज्य, बळीला सुद्धा संपवणारे हेच लोक होते। त्याच्या पुढे चला, बुद्धानं एक सायंटिफिक वे सांगण्याचा प्रयत्न केला, बुद्धाला सुद्धा ह्याच लोकांनी संपवलं आणि भारत देशातून बाहेर काढण्याचा काम बुद्धाला ह्याच लोकांनी केलेला किंवा बुद्ध समाजाला। तो बाहेरचे लोकांनी आत्मसात केले। आज पूर्वेकडचे देश सगळे सुखी, समृद्ध आणि संपन्न आहेत विज्ञानाच्या दृष्टिकोनातून सुद्धा। आज भारत देश परत ही अंधश्रद्धेच्या आणि 500 वर्षाच्या खाली मंदिरं मस्जिदं खोदत बसलेलं आहे। अरे मंदिरं मस्जिदं खोलून काय करणार तुम्ही? तिकडे चायना 6th जनरेशनचे ते फायटर जेट बनवत आहे, 10,000 किलोमीटर प्रति तासाला ते स्पीड पकडून तुमच्या देशामध्ये कधी येऊन मारून जाईल तुम्हाला समजणार नाही। आणि तुम्ही ते आउटडेटेड राफेल घेऊन बसलेले, तेही फ्रान्सकडून, तेही 4च मागवून घेतलेले आहे 40च्या कॉन्ट्रॅक्टमध्ये। तुम्ही त्या चायनासोबत कशा प्रकार हे करणार आहात? जर चायना तुमच्यावरती आक्रमण केलं तर तुम्ही कशा प्रकारे त्याला डिपेंड करणार आहात? कमेंटमध्ये शिवीगाळ करून का व्हिडिओज बनवून का पोस्ट करून?
आणि तुम्ही पोस्ट तर त्याच्या कशावरती करणार? हे सगळे जे तुमचे साधनं आहे ते सगळे त्यांचेच आहेत. मग आज देशाला विज्ञानाकडं बघण्याची खूप गरज आहे. आणि हे मंदिर मस्जिदचे सोडून द्या, एवढे मंदिर मस्जिद पडलेले आहेत की तुम्हाला मोजायला येणार नाही. तरीसुद्धा कुठले तर मंदिर, कुठले तर मस्जिद, 500 वर्षाच्या खालच्या गोष्टी, कुठं तर जाऊन उकराउकरीच्या गोष्टी दिवसभर मीडियावरती, आणि त्याच गोष्टी चघळण्यामध्ये आज भारत देश व्यस्त आहे. ह्यांना काय करायचं आहे ते समजायला तयार नाही. आज आपण कुंभमेळ्यावरती 7,000 करोड रुपये घालवलो. 500 करोडमध्ये त्या लोकांनी डीपसीक AI बनवून अख्ख्या जगाला जाळ लावला. त्यांनी ट्रिलियनची इकॉनॉमी बनवली फक्त 500 करोड रुपयाची इन्व्हेस्टमेंट करून. कारण त्यांनी R&Dवरती पैसा खर्च केला होता. आपण कुठं करतोय? आपण बाबा बुवा मंदिर मस्जिद बांधण्यामध्ये करतोय. अरे काय करणार आहात? एवढे मंदिर मस्जिद आहेत, ते मुसलमानांना नाही, हिंदूंना नाही. काय करणार तुम्ही मंदिर मस्जिद वाचून? तुमच्या लोकांना शिक्षणच नाही, तुमच्या लोकांना आरोग्यच नाही. आज तिथं प्रयागराजमध्ये हजारो लोक पळून आणि चिरडून मेले. तुम्हाला त्या लोकांची व्यवस्था करणं झालेलं नाही. मग काय करणार आहे समाजाला आणि ह्या मंदिर मस्जिद ह्या धर्माला घेऊन तुम्ही? जर तिथंच चायना असतं, तिथं जर इस्रायल असतं, तिथं जर अमेरिका असतं, तर एक माणूस मरू दिलं नसते ते लोक. कारण त्यांना माणसाची किंमत आहे. इथं माणसाला कुत्र्या मुंग्यापेक्षा जास्त बेकार किंमत आहे. इथं माणसं मेल्यानं ह्या देशाला काहीही फरक पडत नाही. 150 करोड लोक आहेत, त्यांचंच 5 किलो राशन कमी होऊन जाईल. आणि ह्या देशाचं सगळ्यात मोठं जर शोषण कोणी केलं असेल तर ते धर्मानंच केलेलं आहे. कुठलाही धर्म असो, माझा स्पेसिफिक धर्माला विरोध नाही, धर्म ह्या गोष्टीला विरोध आहे. ह्या देशाचं सगळ्यात मोठं शोषण धर्मानं केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये सगळे गरीब लोक आहेत. तुम्ही VIP मधला एखादा माणूस मेला का? कुठला मोदी, योगी, शाह, त्याचे पोरं, कुठला सेलिब्रिटी, कुठली हिरो हिरोईन जे काय आले होते, त्याच्यातलं एखादा बाबा बुवा किंवा एखादा धर्म चा आखाड्याचा महाराज बिराज मेला का? कोणच मेलेलं नाही. सगळे मेलेले हे गरीब लोक होते. आणि गरीबच काय एवढं धर्माला बळी पडतात? कारण तुमच्याकडं शिक्षण नाही, कारण तुमच्याकडं विजन नाही, तुमच्याकडं तो सायंटिफिक वे नाही. म्हणून तुम्ही धर्माचा आधार घेण्याचा प्रयत्न करता. आणि धर्म तुमच्या हिश्श्याला काय देतं? शेवटी मरण, गरिबी आणि शोषण देतं. शेवटचं एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस धर्म घरात आहे तोपर्यंत धर्म खरा आहे. ज्यावेळेस धर्म घरातून बाहेर आला, समजून चला तुमच्या घरामध्ये दरिद्री, गरिबी शिरलेली आहे. धन्यवाद.